आयुर्वेद म्हणजे काय? सुखी आयुष्य मृत्यूपर्यंत सुखकर कसं जगता येईल हो. ते आयुर्वेद आहे. हो. तर धर्म म्हणजे काय? हिंदू धर्म, मग तुम्ही मुस्लिम म्हणाल धर्म. हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, जे आपण सगळीकडे सगळे आज धर्म. पाहतोय ते. आयुर्वेदिक औषधांना साईड इफेक्ट नसतात, हा एक समज आहे सगळ्यांचा. खरंच हा समज आहे, गैरसमज आहे का खरा आहे? आयुर्वेदात साईड इफेक्ट नसतात. आपण म्हणतो ना, देर इज नो एनी साईड इफेक्ट, देर इज नो एनी इफेक्ट ऑल्सो. नमस्कार मित्रांनो, आजच्या या हेल्दी वाईब्स पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आत्तापर्यंत आपण जे वेगवेगळे विषय पाहिले, म्हणजे हेल्थशी रिलेटेड, त्यानंतर काही आजारांशी रिलेटेड वेगवेगळे स्पेशलिस्ट, तर आज आपण ओळख करून घेणार आहोत आयुर्वेदाची. कारण आयुर्वेद हा शब्द कदाचित मला असं वाटतंय की चुकीचा आयुर्वेदा किंवा योगा हे शब्दांपासूनच आपण काही मिथ्स आपल्या डोक्यामध्ये बसलेले आहेत, तर ते सगळे क्लिअर होणार आहेत आज. तर आपल्याकडं यंग आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर पिसाळ सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. पिसाळ सर हे आम्ही खूप वर्षापासून मी त्यांच्यासोबत पण काम केलेलं आहे, कारण मी पण एक आयुर्वेदाचार्यच आहे. मी जरी पूर्ण प्रॅक्टिस करत नसलो तरी मलाही आम्ही सोबत बऱ्याच वेळेस त्यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे. ॲक्च्युअल त्यांनी आत्तापर्यंत हजारो रुग्णांना आयुर्वेदा थ्रू दुरुस्त केलेला आहे आणि त्यांचा लातूरमध्ये आयुर्वेदा संदर्भातला अभ्यास सर्व लोकांना माहिती आहे. पिसाळ सर हे निलंग्यामधल्या अमृत आयुर्वेद या त्यांच्या क्लिनिकमधून आणि इथं विठ्ठल आयुर्वेद ह्या त्यांच्या हॉस्पिटलमधून ते सेवा देतात रुग्णांना. आणि त्यांचा आत्तापर्यंतचा अनुभव पाहता नक्कीच मला विश्वास आहे की तुमच्या मनामध्ये असणारे आयुर्वेदाबद्दलचे समज, गैरसमज किंवा प्रश्न हे नक्कीच तुम्हाला याचं समाधान होणार आहे, हे मी तुम्हाला ग्वाही देतो. कारण मी त्यांना चांगला ओळखतो. आयुर्वेदाबद्दलचा खूप खोल अभ्यास त्यांचा आहे आणि असे सध्या यंग डॉक्टर्स आयुर्वेदाचे खूप कमी आहेत. तर आता आयुर्वेदाबद्दल आपण यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार डॉक्टर. नमस्ते सर्वांना. तर सर्वात प्रथम आपण आयुर्वेद म्हणजे काय ह्या इथूनच चालू करूत. कारण आम्हाला आयुर्वेदाबद्दल कोणी नॅचरोपॅथी म्हणतं, कोणी आयुर्वेद म्हणतं, एखादा बाबासुद्धा असेल तर तुम्हाला जडीबुटी देतो आणि तो आयुर्वेदिक आहे म्हणतो. तर ह्याचा नेमका अर्थ काय आयुर्वेदाचा? ॲक्च्युअली कसं आहे, जर आपण शास्त्रीय परिभाषेमध्ये जर पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये आयुर्वेद या शब्दामध्येच असं आहे की आयु म्हणजे जीवन, आयुष्य, आणि वेद म्हणजे विज्ञान किंवा आपण ज्याला म्हणतो सायन्स आहे. तर आयुष्याचा वेद असणारं, आयुष्याचं विज्ञान असणारं म्हणजे आयुर्वेद. आणि आता तुम्ही जे म्हणताय की कोणी हर्बलच्या नावानं करतं, कोणी निसर्ग वगैरे, म्हणजे प्रत्येक गोष्टीला त्याने काय केलेलं आहे की आयुर्वेदामध्येच अंतर्भूत केलेलं आहे. आम्हाला असं वाटतं की घरगुती उपाय म्हणजे आयुर्वेद. तर असं त्याच्यापेक्षा वेगळं काही माहित नाही. म्हणजे आजीबाईचा बटवा म्हणजे आयुर्वेद, तो आयुर्वेदातला एक भाग म्हणता येईल. ओके. आयुर्वेदिक चूर्ण खाल्लं म्हणजे आयुर्वेद हे जे आहे, किंवा एखादा काढा पिला म्हणजे आयुर्वेद असं नसून ते जीवनाचं एक शास्त्र आहे. ते पूर्णतः एक सायन्स आहे ते. मग आपण इथं बघत असताना आयुर्वेदामध्ये मग ते असं म्हणतं की आयुर्वेदाची निरुक्ती काय आहे बाबा, की निरुक्ती म्हणजे काय की आयुर्वेद, आता आपण एखादा कुठलाही विषय घेतला तर आपण त्याला एलॅबोरेट कसं करणार, त्याला समजून कसं सांगणार आपण, आहे का नाही? तर त्याची एक व्याख्या असते. ती व्याख्या काय आहे की आयुर्वेद काय आहे, आयुर्वेदाची मग अशी काय व्याख्या आहे, तर ते आहे हिताहितम सुखम दुःखम आयुष तस्य हिताहितम. म्हणजे हितकर आयुष्य काय आहे, अहितकर आयुष्य काय आहे, सुखकर आयुष्य काय आहे, दुःखकर आयुष्य काय आहे, ह्याचं ज्या शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे ते म्हणजे आयुर्वेद. वा, याला म्हणायचं आयुर्वेद. म्हणजे इतका व्यापक आयुर्वेद खूप म्हणजे व्यापक, आयुष्याशी संपूर्ण, म्हणजे जन्मण्याच्या अगोदर पासून ते मृत्यूनंतर पण कशा पद्धतीने तुम्हाला सुखपूर्वक मृत्यू येण्यापर्यंतचा जो मार्ग तो आयुर्वेद.
खूप मोठी कन्सेप्ट आहे डॉक्टर. आतापर्यंत मला वाटत नाही की सोशल मीडियावर अशी कोणी आयुर्वेदाची व्याख्या इतकी व्यापक स्वरूपाची परफेक्ट आयुर्वेदाची व्याख्या सांगितली असेल. कारण सुखपूर्वक मृत्यू या शब्दामध्ये खूप मोठा अर्थ आहे. आम्ही सुद्धा म्हणतो की तुम्ही 80 वर्षापर्यंत फिट राहिले पाहिजे. अगदी बरोबर. तुम्ही किती जगता ह्याच्यापेक्षा कसे जगता शेवटपर्यंत फिटनेस. आपण म्हणतो ना, जुनं फर्निचर जसं कडेला पडतं तसं न पडता तुम्ही चकाकीनं शेवटपर्यंत जगलं पाहिजे हे शिकवणारा शास्त्र, याला शास्त्र म्हणतोय आपण, विज्ञान म्हणतोय, म्हणजे आयुर्वेद. व्हेरी नाईस. त्याच्या पुढे आहे अजून. तुम्हाला आता आयुष्य आपण सांगितलं, आयुष्य काय, हितकर काय, सुखकर काय, दुःखकर काय, आणि हे सगळे झाले. आता तुमचं हे आयुष्य आहे हे कशासाठी जगायचे. आता आपण एक शब्द त्याच्यातला म्हणला की बाबा सुखी आयुष्य मृत्यूपर्यंत सुखकर कसं जगता येईल, ते आयुर्वेद आहे. मग आयुर्वेदात 4 पुरुषार्थ सांगितले. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. ओके. मोक्षाला आपण बाजूला ठेवू, तो नंतरचा भाग आहे. परंतु नियत जीवनामध्ये सध्याच्या आपल्याला कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत. धर्म, अर्थ, काम. तर आयुर्वेद असा आहे की आयु कामय मानेन धर्म अर्थ सुख साधनम. म्हणजे आयुष्याची कामना का करायची, स्वस्थ आयुष्याची कामना का करायची, तर तुम्हाला काहीतरी मिळवायचे त्याच्यातून, आहे ना. सुखी आयुष्य जगायचे म्हणजे काय करायचे. आपण म्हणतो ना, आपल्या जीवनाचा उद्देश काय बाबा जगण्याचा, तर पहिला उद्देश आहे सुखी जगायचा. पण बाकी दुसरं काय आहे मग, धर्म. तर पहिली गोष्ट आहे की आपण धर्मासाठी जगायचे. आता धर्म म्हणजे काय, हिंदू धर्म, तुम्ही म्हणा हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, जे आपण सगळीकडे आज पाहतोय ते म्हणजे अक्षरशः सत्यानाश करून टाकलेला आहे धर्माच्या. धर्म हा शब्द इतका मोठा आहे. आपण ज्याला सनातन म्हणतो किंवा जे आपण सगळं धर्म 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 म्हणतो, तर धर्माचा अर्थ काय. अहो, धर्म म्हणजे नियत कर्म. नियत कर्म म्हणजे काय, तुमचं मी आता एक वैद्य आहे, माझं वैद्य म्हणून काय कर्म असलं पाहिजे की माझ्याकडे जो कोणी रुग्ण येत असेल, तो श्रीमंत आहे, गरीब आहे, कसा आहे, हे न पाहता मला त्याला स्वास्थ्य लाभ करून देणं आणि त्याचं आयुष्य सुखकर कसं होता येईल, त्याचं दुःख जे आजाराचं आहे ते आपल्याला कसं कमी करता येईल, हे करणं, हे माझं धर्म आहे. बरोबर आहे. तुम्ही एक न्यूट्रिशनिस्ट म्हणून आहेत की बाबा तुम्ही आहाराचा सल्ला देत आहे. तुम्ही प्रत्येकाला कसा सल्ला देत आहे की बाबा त्याचा आहार असा फिट असला पाहिजे की त्याच्या शरीराची जडणघडण उत्तम झाली पाहिजे. हा तुमचा धर्म आहे. डॉक्टरचा जसं आपण बघितलं तसं शिक्षकाचा धर्म आहे, त्याने शिक्षण करावं. विद्यार्थ्याचा धर्म आहे, त्याने विद्या म्हणजे शिकावं. तसं सूर्याचा धर्म आहे, त्याने प्रकाश दिला पाहिजे, त्याने उष्णता दिली पाहिजे. चंद्राचा धर्म आहे की त्याने शीतल प्रकाश दिला पाहिजे, है ना. हे प्रत्येकाचे धर्म आहेत. तसा पहिला उद्देश आहे धर्म, दुसरा उद्देश आहे अर्थ. हे जगत असताना आपल्याला पोटा पाण्यासाठी काहीतरी लागणार आहे. म्हणजे मग काय करायचं, तर आपल्याला काम करावं लागेल, है ना. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात, धन तर तुम्ही कमवलं पाहिजे, पण ते कसं कमवायचे, उत्तम व्यवहारानं कमवायचे. तसं आयुर्वेद शास्त्र एक व्यवहार म्हणून पण असं आहे की तुम्ही आयुर्वेद का शिकायचे, तर तुम्हाला पैसा पण मिळाला पाहिजे, परंतु तो कसा मिळायचा आहे, उत्तम व्यवहारातून मिळाला पाहिजे. म्हणजे अर्थप्राप्तीसाठी सुद्धा आयुर्वेद शिकायचे. किंवा आपल्या प्रत्येकाचा जीवनाचा जो उद्देश आहे, एक आहे अर्थप्राप्ती, तिसरी काय कामना. काम म्हणजे काय, अपेक्षा आहेत, इच्छा आहेत, आपल्या ॲम्बिशन्स आहेत, है ना. किंवा माझा एक गोल ठरलेला आहे, हे सगळ्यासाठी हे जे कामना आहे, हे आता धर्म, अर्थ आणि काम, हे तिन्ही ज्याच्या साह्यानं आपण पूर्णत्वाकडे जाणार आहोत, ते म्हणजे आपलं आरोग्य आहे, ते म्हणजे आपलं आयुष्य आहे. आणि ते कसं असलं पाहिजे, ते असलं पाहिजे सुखकर आणि आनंदी. मग पुढे येतं आयुर्वेदात की स्वास्थ्य म्हणजे काय, ते आपण पुढे बघू. बरोबर. तर बरेच असं समज आहेत की आयुर्वेद म्हणजे फक्त प्रिव्हेन्शन, म्हणजे आजारांवर त्याचा वापर कमी होतो पण प्रिव्हेन्शनवरच आहे, असा एक समज आहे का. खरं आहे शास्त्र की फक्त प्रिव्हेन्शनवरच काम करतं.
नाही, तत्पूर्वी आपण बघू की आयुर्वेद स्वास्थ्य काय म्हणतं, स्वास्थ्य म्हणजे काय, आरोग्य म्हणजे काय? आयुर्वेदात आरोग्य म्हणजे बरोबर काय? आहे. त्यानंतर तर आपल्याला कळेल काय प्रिव्हेंट करायचे आपल्याला, हम्म. है ना. आणि जर काही पॅथॉलॉजी झालेली असेल, आजार झाला असेल, तर आपल्याला काय दुरुस्त करायचे. समदोषा हा सम अग्नी समधातू मल प्रक्रिया क्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मनाहा. म्हणजे इथे आयुर्वेद तुमच्या जेवढा शरीराचा विचार करतं तेवढाच तुमच्या मनाचाही विचार करतं. म्हणजे आपण आता आधुनिक शास्त्रामध्ये जर बघितलं तर स्वास्थ्याची व्याख्या अगोदर काय होती, मियर ॲब्सेन्स ऑफ एनी डिसीज. म्हणजे तुम्हाला आजार नाही म्हणजे तुम्ही स्वस्थ आहात. पण आयुर्वेद नाही सांगत ते. आयुर्वेद काय, प्रत्येक, आणि इथे प्रत्येक शब्द एक बघा, समदोष हा समाग्नी समधातू, सम बॅलन्स मध्ये असणं आवश्यक आहे, संतुलन साधणं गरजेचं आहे. म्हणून आयुर्वेद प्रत्येक ठिकाणी म्हणतं पुढे जाऊन तुम्ही मध्यम धर्मानुचरण करायला पाहिजे. म्हणजे मध्यम धर्मी असलं पाहिजे. बरोबर. आपला प्रॉब्लेम कुठे झालाय, आपण पेंडुलम मध्ये एकतर इकडे पडतो नाहीतर इकडे, आपण स्टेबिलिटी विसरून गेलेलो. आणि जे आपला आयुर्वेदाचा आत्मा आहे म्हणजे ते आपल्याला करायचंय मध्यमम उत्तम. मध्यमम उत्तम, अगदी बरोबर. आता तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की आयुर्वेद हे प्रिव्हेन्शनच म्हणून आहे का चिकित्सा शास्त्र म्हणून आहे. तर मग आयुर्वेदाचा उद्देश काय, प्रयोजन आयुर्वेदाचं असं आहे की स्वास्थ्यस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. स्वास्थ्यांचं स्वास्थ्य रक्षण करणं ही आयुर्वेदाची पहिली प्रायोरिटी आहे. बरोबर. म्हणजे काय की तुम्ही आजारीच पडू नये यासाठी आयुर्वेद म्हणतो तुम्ही पहिला प्रयत्न करा. जे आपण असंही म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. नेहमी आपण सगळीकडे हे वापरतो. तसं दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये आतुरस्य विकार प्रशमनम. आतुर म्हणजे काय, एखाद्याला आजार झाल्यानंतर त्याचा विकार प्रशम कसा करायचा, ते कमी कसं करायचं, असं दोन्हीचा विचार करणारा आयुर्वेद आहे. पण निव्वळ मग प्रिव्हेंटिव्ह ऍस्पेक्ट आयुर्वेद आहे का, मग आयुर्वेदात दिनचर्या आहे, ऋतुचर्या आहे. हे काय सांगितले की बाबा तुमचं डेली रेजिम काय असलं पाहिजे, ऋतूनुसार सिजनल रेजिम काय असलं पाहिजे, है ना. हे एक भाग. पण आतुरस्य विकार प्रशम हे मात्र एवढं मोठं आयुर्वेद आहे, हे अख्खा समुद्र असल्यासारखं आहे ते. की मग याच्यामध्ये आपण अष्टांग आयुर्वेद म्हणतो, काय बाल ग्रह दंशा है ना, टॉक्सिकोलॉजीचा सुद्धा अभ्यास आहे, शल्य आहे, शालाक्य आहे, है ना, रसायन आहे, वाजीकरण आहे. हे सगळे काय, हे चिकित्सा शास्त्र. म्हणजे आयुर्वेद प्रिव्हेन्शनचा एक छोटासा भाग सुरुवातीचा सोडला तर बाकी सगळी चिकित्सेसाठी आहे. हेतू लिंगौषध ज्ञानम स्वस्थातूर परायणम असा आहे. म्हणजे प्रत्येक शास्त्रामध्ये म्हणजे आयुर्वेदात सगळीकडे जे वर्णन आहे, हेतू कारण काय घडले, हेतू म्हणजे कॉजेस, एटिओलॉजी, लक्षणं काय तयार झालेले आणि मग त्याचं औषध सांगितलेले. हा खूप मोठा भाग आहे. त्यामुळे निव्वळ आयुर्वेद प्रिव्हेन्शन मध्ये बसत नाही. आपण सांगताना सांगतो की आयुर्वेदाचा मूळ उद्देश आहेच तो मुळी असलाच पाहिजे. इव्हन प्रत्येक शास्त्राचा उद्देश तोच असला पाहिजे की तुम्ही पहिल्यांदा आजारीच नको पडायला, बरोबर, मग पुढचा उद्देश आहे की तुम्ही स्वस्थ राहायला पाहिजे. ओके, असं आहे. कारण तुमचं बरोबर आहे डॉक्टर. कारण मी एक स्टोरी ऐकली, ॲक्युपंक्चर जी चायनाज थेरपी आहे, चायनीज. तर त्याच्यामध्ये म्हणजे गावांमध्ये खेड्यांमध्ये त्या वैद्याला जर आजारी पडला व्यक्ती तर वैद्य किंवा तिथला डॉक्टर त्यांना सारा भरायचा. म्हणजे तो ऍडमिट राहिल्यानंतर एवढं त्याचं काम बुडालं म्हणून त्याला पेमेंट करावं लागायचं ट्रीटमेंट करून. म्हणजे डॉक्टरची जिम्मेदारी होती की हे आजारी का पडले, म्हणजे त्यांनी सीझन चेंज झाला की आता तुम्हाला त्यांच्या लगेच सूचना जायच्या की तुम्ही हे करा म्हणजे तुम्ही आजारी पडू नये. म्हणजे इतकी व्यापक आयुर्वेदाची सुद्धा तशाच पद्धतीनं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आणि ते खरंच आहे. आता आपण आयुर्वेदाची मूल तत्वे ह्याच्याकडे जर बघितलं की कुठल्या प्रिन्सिपलवर हे, जसं की मॉडर्न मध्ये काही टॉक्सिकोलॉजी आहे, त्यानंतर इन्फेक्शियस डिसीजेस आहेत, इपिडेमिओलॉजी आहे किंवा वेगवेगळ्या सिस्टीम आहेत, तसं आयुर्वेद हे कुठल्या सिस्टीमवर, एक बेसिक माहिती आमच्या प्रेक्षकांना द्या. आयुर्वेद कसं आहे, जसं आपण जर आजच्या परिभाषेमध्ये जर बोलायचं म्हणलं की सर्वांना समजून यावं असं,
तर आधुनिक विज्ञानामध्ये कसं आहे की आधुनिक विज्ञान आपण शिकतो म्हणजे काय शिकतो, ॲनाटॉमी शिकतो, फिजिओलॉजी शिकतो, पॅथॉलॉजी शिकतो, फार्मॅकोलॉजी शिकतो, बरोबर. आयुर्वेदामध्येही हेच आहे. आपण ॲनाटॉमी म्हणलं की आयुर्वेदात शरीर रचनाशास्त्र आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला अस्थींची संख्या, शिरा, मर्म, कंडरा, धमनी ह्यांच्या संख्या सहित सांगितलेलं विवेचन आहे. दुसरं तुम्हाला त्वचा सांगितल्या, त्वचेचे 7 स्तर आयुर्वेदानं तेव्हा सांगितले आणि त्या प्रत्येक स्तरामध्ये कोणता आजार होतो हेही तेव्हा सांगितले. त्यानुसार उपचार केलं तर आजही यश तेव्हाच येतं जेव्हा तुमचं निदान तसं पक्क होतं. मग आयुर्वेदात 107 मर्म सांगितले, म्हणजे असे पॉइंट्स आहेत की जिथं तुम्ही विविध गोष्टी कंट्रोल करू शकता, वेदना शमन देऊ शकता. म्हणजे हा झाला ॲनाटॉमीचा भाग. दुसरा आहे की आपण फिजिओलॉजी म्हणतो. आता त्यांच्या इकडे फिजिओलॉजी म्हणजे सेल्युलर लेवलचं काय काम आहे, मायटोकॉन्ड्रियाचा काय रोल आहे, एनर्जी हाऊस आपण ज्याला म्हणतो ते काय आहे, हे फाईन गोष्टीचं ते बघतात, म्हणजे फिजिओलॉजी. एखादा सेल कसं काम करतं. आयुर्वेदात हार्मोन्स घ्या त्यांचे, हे सगळ्या गोष्टी फिजिओलॉजी आहेत. पण आयुर्वेदात काय, आयुर्वेद बेसिकली म्हणतं त्रिदोष सिद्धांत, वात पित्त कफ, गुणसिद्धांत. आयुर्वेदातले ज्याला आपण म्हणतो की परादी गुण किंवा शीत म्हणजे थंड, गरम, वीर्य है ना, हे गुण. तिसरी बाब आहे रस. रस म्हणजे ॲक्च्युअली रस म्हणजे रसच, चव. तर आयुर्वेदात षडरस असतात, मधुर, आम्ल, लवण, कडू, तिक्त, कषाय. आणि चौथा हेतू आहे म्हणजे चौथा भाग आयुर्वेदाचा तो म्हणजे पंचमहाभूत सिद्धांत. आयुर्वेदाचे पूर्ण फिजिओलॉजी किंवा बेसिक स्ट्रक्चर आयुर्वेदाचं कुठं असेल तर या 4 गोष्टीवर आहे. म्हणजे ज्यांचा अभ्यास दोषांचा, धातूंचा, पंचमहाभूतांचा आणि रसांचा, तो जो अभ्यास त्याचा झालेला आहे तोच वैद्य होऊ शकतो. म्हणजे जसं ॲलोपॅथीत आहे तसं आयुर्वेदात. तिसरी गोष्ट आहे की फार्मॅकोलॉजी. फार्मॅकोलॉजी म्हणजे एखादं ड्रग कसं काम करतं त्यांच्यामध्ये, तसं आयुर्वेदात कसं आहे की आयुर्वेदातल्या वनस्पती कसं काम करतात, आम्ही कसं समजून घ्यायचं आयुर्वेद तज्ञानं. तर ते आहे की रस, वीर्य, विपाक आणि प्रभाव. रस म्हणजे त्या वनस्पतीचा प्रधान रस कोणता आहे. वीर्य म्हणजे मुळात ती वनस्पती शीत आहे म्हणजे थंड आहे की उष्ण की गरम आहे की समशीतोष्ण आहे, म्हणजे अति थंड पण नाही आणि अति गरम पण नाही, जसं आपलं रक्त असतं, है ना. आणि तिसरं आहे विपाक. विपाक म्हणजे एखादी गोष्ट खाल्ल्यानंतर, पोटात गेल्यानंतर, त्याचं परिणमन झाल्यानंतर त्याच्यातून काय तयार होतो. तर विपाक आयुर्वेदात असतात 3: मधुर, आम्ल आणि कटू. प्रत्येक वनस्पती कशी काम करते हे ह्याचंही आहे. आणि एक आहे प्रभाव. काही वनस्पती फक्त प्रभावानं काम करतात, अचिंत्य शक्ती वीर्य प्रभाव म्हणतात. म्हणजे काही गोष्टी तुम्हाला लॉजिकली सांगता येत नसतील ते. एक उदाहरण घेऊ आपण की गुळवेल. आपण सगळ्यांनी कोविडमध्ये अत्यंत प्रत्येकानं गुळवेल खाल्लेली. कशासाठी खाल्ली आपण, इम्युनिटी बूस्ट म्हणून, बरोबर आहे, ताप येऊ नये म्हणून. आणि आता ही गुळवेल का खाल्ली जाते, शुगर कमी कर दे म्हणून, बरोबर आहे. तर आयुर्वेदात वर्णन मग कसं आहे एक समजून घेण्यासाठी की आयुर्वेद म्हणतो गुळूची कटुका तिक्ता स्वादू पाका रसायनी. आता इथं फार्मॅकोलॉजी तुम्हाला कशी समजणार, आयुर्वेदाची ही फार्मॅकोलॉजी आहे की गुळवेल कशी आहे, ती आहे कटू रसात्मक. कटू म्हणजे कडू नव्हे, आयुर्वेदातला कटू म्हणजे तिखट है ना. कटू, तिक्त. तिक्त म्हणजे ती कडू आहे. पहिला रस तिचा तिखट आहे, दुसरा कडू आहे. स्वादू पाका, पण पचल्यानंतर ती मधुर बनते, गोड बनते, म्हणून तुमची इम्युनिटी वाढवते. आणि रसायनी. रसायन म्हणजे रसादी सप्त धातूनाम, रसापासनं शुक्र धातूपर्यंत जे पोषण करतं त्याला रसायन म्हणतात. अशी गुळवेल हा भाग. आणि पॅथॉलॉजीमध्ये म्हणत असाल तर आयुर्वेदात मग असं आहे की पॅथॉलॉजी आजाराची कशी असते. मग इथे आहे पूर्वरूप, हेतू पहिला म्हणजे एटिओलॉजी, म्हणजे हेतू. हेतू म्हणजे निदान. निदान म्हणजे डायग्नोसिस नव्हे,
निदान म्हणजे ज्या कारणामुळं तुम्हाला आजार झालाय ना ते कारण हुडकून काढणं, त्याला हेतू म्हणून म्हणतो आपण. हेतू, पूर्वरूप. एखादा आजार होण्यापूर्वी काही लक्षणं तुम्हाला अगोदर दिसत असतात, नंतर रूप, त्याचं खरं रूप दिसायला लागतं, है ना. मग संप्राप्ती, भेद. तर आयुर्वेदाची पॅथॉलॉजी सिस्टीम अशी काम करते. त्यामुळे जसं आधुनिक विज्ञानाचा एक स्वतःचा चष्मा आहे, त्यांचं स्वतःचं एक शास्त्र आहे, शिकण्याची एक पद्धत आहे, तसं आयुर्वेदाची स्वतंत्र वेगळी पद्धत आहे. बरोबर. आता आम्ही ऐकतो पंचकर्म उपचार, म्हणजे हे प्रत्येक व्यक्ती असं आम्हाला वाटतं की एखादं क्लिनिंग डिटॉक्स म्हणतात. खरंच ते पंचकर्म नेमकं काय असतं आणि सगळ्यांनी घेतलं पाहिजे का? नाही. किंवा आता आम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो तरी एक पंचकर्म देणारे असतात, हे कितपत योग्य आहे किंवा कसं म्हणजे तिथं घेणं गरजेचं आहे का? हा, नाही तर त्याचं कसं आहे, पुन्हा आपण आता जसं म्हणलं ना, स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमन. हो. आयुर्वेदाचं जे प्रयोजन आहे तसं पंचकर्माचं सुद्धा प्रयोजन तेच आहे. ओके. म्हणजे कसं, पंच म्हणजे काय, तर पहिले 5, कर्म म्हणजे क्रिया. अशा 5 क्रिया जे तुमचं शरीर शुद्धी करतात. म्हणजे हे कुठं करायच्यात, बहुदोष असतील तेव्हा, म्हणजे खूप दोष वाढलेले आहेत आणि खूप दिवसापासून आहेत आणि औषध देऊन ते शमन होत नाहीत, किंवा औषध देतोय आपण आणि तो आजार दबला जातोय आणि जेव्हा त्याचा इफेक्ट संपून जातो परत तो बाहेर येतो, असं जेव्हा जेव्हा होत असेल तर अपुनर्भव, पुन्हा उद्भव होऊ नये या अर्थानं पंचकर्म आहे. पंचकर्माचे हे शोधन प्रक्रिया आहे, म्हणजे शरीराला शुद्धच करणं. मग याच्यात वमन आहे, विरेचन आहे, बस्ती आहे, नस्य आहे आणि रक्तमोक्षण आहे. आता हे कोण करायचे, तर आपण जसं म्हणलं स्वास्थ्य रक्षणम, ज्यांना स्वास्थ्य टिकवायचंय ना, त्यांना आजारीच पडायचं नाहीये, त्यांनी स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून पंचकर्म करायचे. ते ऋतुकालीन पंचकर्म. म्हणजे वर्षा ऋतू, इथे वात प्रकोप जास्त असतो, म्हणजे वात जास्त वाढतो, म्हणजे पावसाळा. तर पावसाळ्यामध्ये आयुर्वेदानं सांगितलं की वातीची अर्धी चिकित्सा बस्ती आहे, म्हणून पावसाळ्यामध्ये बस्ती करावी. शरदामध्ये पित्त प्रकोप जास्त असतो, म्हणजे आपण ऑक्टोबर हीट म्हणतो, खूप उष्णता असते, तर त्या उष्णतेमुळे पित्त वाढायला लागतं आणि हे अतिरिक्त वाढलेलं पित्त बाहेर काढलं पाहिजे, म्हणून तेव्हा रक्तमोक्षण आणि विरेचन, म्हणजे जाणीवपूर्वक संडास लावून पित्त अधोमार्गी बाहेर काढणे. तिसरं असतं वसंत ऋतू. वसंत म्हणजे काय, आता हा वसंत चालू होतो आपला, मकर संक्रांतीनंतर नवीन पालव्या फुटायला लागल्या की आपण म्हणतो वसंत आला. तर त्यावेळेस काय असतं की शरीरामध्ये गरमी उष्णता वाढल्यामुळं कफ पातळ होतो आणि हा वाढलेला कफ बाहेर काढला पाहिजे. तर तो कसा काढायचा, तर उलटीद्वारे, म्हणून त्याला म्हणतात वमन. तर हे आणि नस्य तर असा भाग आहे की नाकामध्ये औषध तेल सोडणं, हे आयुर्वेदानं दिनचर्येमध्ये उल्लेख केलेला आहे. म्हणजे हे पंचकर्माची प्रक्रियामध्ये तर आहेच, परंतु तुम्ही रोज करावं असं आहे. ज्यांना स्वास्थ्यासाठी करायचं त्यांनी ऋतुकालीन, आणि ज्यांना आजार झालेला आहे मग त्यांनी थांबायचं का, समजा मला वातीचा विकार आहे आणि आत्ता सीझन उन्हाळ्याचा आहे, तर मी आता म्हणणार का नाही नाही वर्षा ऋतू आल्याशिवाय मी बस्ती नाही करू शकत, तर त्याच्यासाठी नाही. त्याच्यासाठी केव्हाही करावं ज्या वेळेस ज्या दोषांची उत्कृष्ट अवस्था म्हणतात, म्हणजे दोष प्रकोप एवढा दिसतोय की आपल्याला तिथे शुद्धी करणं गरजेचं आहे, तर आजारामध्ये करावं. मग आज आपण काय पाहतोय बाहेर की फॅशन तर झालेलंच आहे, त्या औषध 900 असतात का नाही, तसं आयुर्वेदाकडे येणार लोक आहेत. पण ते कसं आहे, त्यांना एक बांधून हे पॅकेज आहे आमचं, या पॅकेजमध्ये तुम्ही पंचकर्म करायचे. किती दिवसाचा आहे, 21 दिवसाचा आहे, महिन्याचा आहे. कहर म्हणजे आता तर 7 दिवसाचे आणि 15 दिवसाचे पण पॅकेजेस तयार व्हायला लागले. असं आयुर्वेदामध्ये पंचकर्म कधीही होऊ शकत नाही, शास्त्रामध्ये तर नाहीच लिहिलेलं. इव्हन तुमच्या शरीरासोबत हे तुम्ही असं करणं म्हणजे त्याचे जे उपद्रव आहेत ना, पंचकर्माचे दोष तयार होतात. तर खवळ नाही, ते झोपलेल्याला सिंहाला जाग करणं आहे तर ते तुम्हालाच नष्ट करू शकतात, इतकी त्याच्यात कॅपॅसिटी आहे. म्हणजे तुम्हाला ते काय म्हणू, स्वास्थ्य ऊर्जस्करम
म्हणजे स्वास्थ्य तुम्हाला देऊ शकतात, ऊर्जा देऊ शकतात, तसं तुमचा सत्यानाश करू शकतात. म्हणून चांगल्या वैद्याकडे जाऊन आपल्या शरीराची गरज काय आहे, आपली अवस्था कोणती आहे, त्यानुसार विचार करून करावं. कुठेही 21 दिवसामध्ये, महिन्यामध्ये, 15 दिवसामध्ये मी पूर्ण पंचकर्म करणार आहे, हे एकदम चुकीची संकल्पना आहे. आता बऱ्याच जणांना आयुर्वेदिक औषधांना साईड इफेक्ट नसतात, हा एक समज आहे सगळ्यांचा. खरंच हा समज आहे, गैरसमज आहे का खरा आहे? खूप चुकीचा समज आहे तो. आयुर्वेदात साईड इफेक्ट नसतात. आपण म्हणतो ना, देर इज नो एनी साईड इफेक्ट, देर इज नो एनी इफेक्ट ऑल्सो, है ना. जर एखादी गोष्ट काम करते तर त्याचा दुसरी एक बाजू असणारच आहे की त्याचा साईड इफेक्ट थोडा बहुत असेल. पण आपण असं म्हणू की जे आधुनिक विज्ञानामध्ये थोडंसं जे लाईफ थ्रेटनिंग साईड इफेक्ट्स जास्त असतात, तेवढे आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये नाहीत. पण पुन्हा साईड इफेक्ट डिपेंड्स अपॉन की तुम्ही औषध कुठलं, कोणत्या गुणाचं आहे आणि कोणत्या मात्रेमध्ये, डोसमध्ये घेतले त्याच्यावर, किंवा चुकीची ट्रीटमेंट. आणि आयुर्वेदात तर असं आहे की कुठलंही रसौषधी म्हणून जे असतात, जे आपण म्हणतो ना हेवी मेटल्स ज्याच्यामध्ये आहेत, किंवा पारद आहे, गंधक आहे, तर त्याचा एक प्रोटोकॉल आहे की सायन्स आहे त्याच्या मागे, की तुम्ही 42 दिवस औषध द्यायचे, एक आवर्तन म्हणतात त्याला, 7 दिवस थांबायचे आणि परत मग तुम्ही ते चालू करू शकता. पण ते न विचार करता असं काही घेणं, मनाने घेणं, त्याच्यामुळे चुकीचंच आहे. पण साईड इफेक्ट नसतात हे एकदम चूक आहे. लोक इच्छाभेदी घेतात, तुम्ही ऐकून असाल, इच्छाभेदीनं पोट साफ होण्यासाठी घेतात. पण ते एवढं तीव्र विरेचक आहे की तिनं काही जणांची जीव सुद्धा घेतलेले आहे. बरोबर. म्हणजे 30 मोशन व्हायला लागतात आणि ते एवढं मग ते डिहायड्रेट होऊन जातं की मल्टिपल ऑर्गन फेल्युअर आणि किडनी फेल्युअर मध्ये पेशंट जातो. आयुर्वेदाचे इतके गंभीर साईड इफेक्ट नाही घेतलं तर त्याचे साईड इफेक्ट नक्की होईल. आता असं आहे की आयुर्वेद दुसरा एक सगळ्या म्हणजे समाजामध्ये असा समज आहे की आयुर्वेद फारच स्लो काम करतो. हे प्रत्येक वेळेस हे खरंच आहे का? त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना वाटते की डोकं दुखतंय ना, चला घ्या एक पॅरासिटामॉल आणि आराम, काम चालू करा. तर हे खरं आहे का, सत्य आहे का? म्हणजे प्रत्येक वेळेस आयुर्वेदाला खूप स्लो इफेक्ट होतो का? वाग्भट काय म्हणतात, प्रायः वाग्भट हे अष्टांग हृदय हा आयुर्वेदाचा एक बेसिक ग्रंथ आहे, जो वाग्भटाने लिहिलेला, म्हणून वाग्भट काय म्हणतात. तर ते असं म्हणतात की प्रायः करोति अहोरात्रम, म्हणजे तुम्ही एखादं मेडिसिन दिलं ना, 24 तासामध्ये तुम्हाला रिझल्ट आला पाहिजे. किती? 24 तासामध्ये तुम्हाला रिझल्ट आला पाहिजे. जे शास्त्र असं सांगतं की तुम्हाला 24 तासात रिझल्ट आला पाहिजे, ते आपण म्हणतो आयुर्वेद फार हळूहळू काम करतो. म्हणजे आजोबाला औषध दिलं तर नातवाला गुण येईल, तर हे कशाचा अभाव आहे? ज्ञानाचा अभाव. म्हणजे एक मार्केटिंग म्हणा किंवा एक असा रूढ समज होऊन गेला. आणि आता तुम्ही म्हटलं की डोकं दुखलं बाबा, पटकन आयुर्वेदाची ॲलोपॅथीची गोळी घेतली आणि खाल्ली आणि वेदना कमी झाल्या. फास्ट काम करणं कशाच्या संदर्भात अपेक्षित आहे आपल्याला? आजार दुरुस्त करायचा का फक्त वेदना कमी करायचं? तर आपण सगळे आज विचार एकाच दिशेनं बघतो. शॉर्टकट तर करतोच, पण आपण मोजतो कशामध्ये? फक्त वेदनेमध्ये मोजतो, आजार दुरुस्ती होण्यामध्ये आपण मोजत नाही. मग त्याचा परिणाम काय होतो की मग हे चुकीच्या संकल्पना येतात, समाजात रुळतात. मग आयुर्वेद फार उशिरा काम करतो. खूप चुकीचं आहे. आयुर्वेद इतकं फास्ट काम करतो, तुम्ही तुलना करू शकत नाही. एक 2-3 उदाहरण आपण बघूयाचे. मी लीच लावतो, लीच म्हणजे जळू, जलौका म्हणतो आपण. आयुर्वेदात रक्तमोक्षण हे शल्ल्यामधली अर्धी चिकित्सा आहे. तर नागवेळ्याचे पेशंट येतात, हार्पिस झोस्टर, व्हायरल इन्फेक्शन, त्याच्यामध्ये तुम्हाला अँटीव्हायरल द्यावं लागतं किंवा 5 दिवस 7 दिवस, आणि 3 टाइम द्यावं लागतं, है ना. 800 मिलीग्रॅम किती असायक्लोव्हिर सारखी औषधं. आणि एवढं घेऊन सुद्धा पेशंटचा आग बंद होत नाही, त्याचा दाह थांबत नाही आणि त्याचा वेदना पण कमी होत नाही. तेही 24 आवर्सच्या अगोदर दिलं तरच थोडाफार. आणि तो 24 तासामध्ये पेशंटची आपल्याकडे येत नाही, येतच नाही. कारण त्याचे एक इरप्शन व्हायला
आणि मग ते पसरत allergy आहे जायला का ते आहे कळतच वेळ. नाही ते. त्यामुळे ते लोकल डॉक्टरकडे जाऊन किंवा स्वतःच आता तर एवढं सेल्फ मेडिकेशन हो. झालेलं आहे हो की ते मेडिकलवर जातं, हे त्याच्यावरच गोळी आपण खा. त्याच्यावर येणार आहेत आपण. तर हे खात बसतात आणि मग ते वाढत जातं. तर हे अँटीव्हायरल घेऊन सुद्धा नीट न झालेले असे खूप केसेस मी पाहिल्या. हम्म. आणि मग 5-5, 6-6 दिवस त्यांनी झोप झालेली नसते. हम्म. आणि इथे आम्ही ती लीच लावली. हम्म. इकडे लीच जसं रक्तमोक्षण चालू करतं हम्म. तसं ते टेबलवर पेशंट झोपायला लागतात. हा. म्हणजे 10 इतक्या करोड. लवकर. आता 1 तासामध्ये एवढा रिलीफ अजून कोणतं पाहिजे? हम्म. फास्ट यापेक्षा आयुर्वेद काय करावं? तुम्हाला मायग्रेन आहे, हम्म. आत्ता डोकं दुखतंय आणि आत्ता खूप वेदना आहेत आणि तुम्ही जळू लावा. हम्म. तुम्हाला पॅरासिटामॉल, तुम्हाला डायक्लो, इव्हन तुम्ही कोणतीही पेन किलर घ्या, हम्म. तुम्हाला किमान 1-1.5 तास 2 तास लागेल, पण तुम्ही जळू लावा. रक्तमोक्षण निघता क्षणी तुमचं बंद होईल. हो. बरोबर. दुसरं, आयुर्वेदात विद्ध चिकित्सा आहे, हम्म. अग्निकर्म चिकित्सा आहे, ज्याला आपण मर्मचिकित्सा म्हणतो. हम्म. मग इथं तर असं आहे की मान आखडलंय, कालच माझी मान आखडली होती. हम्म. आता मग घरी गेल्यानंतर कळालं ते काय करायचं. हम्म. मिसेसला म्हणलं हे बघ हे नीडल आणलंय, हम्म. या ठिकाणी प्रिक करून काढ फक्त बाहेर, हम्म. आणि मोकळं झालं. आता हे किती वेळात झालेलं आहे? खूप नियरली 5 मिनिट्स. हम्म. फक्त 5 मिनिटामध्ये. हो. आता हे वेदनाशमन नाही का? हम्म. मग आयुर्वेद हो. फास्ट काम करते का नाही? नक्कीच. खूप फास्ट काम करते. एक टिपिकल अशी क्रिटिकल केस सांगतो Yes. की आयुर्वेदानं किती लवकर काम करावं याच्यामध्ये. आपल्याकडे एक महिन्याचा बच्चू आला होता, हम्म. म्हणजे छोटं बाळ. हम्म. आई असं घेऊन आली कडेवर, हम्म. हैदराबादचे पेशंट. हम्म. आणि ते म्हणले की असं 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 झालं की हा हातच बाळ उचलत नाहीये हा. वर, हो. म्हणजे बाळानं जसं खेळलं पाहिजे हो. हाताला, तर तो एक हलवतोय पण एक उचलतच उचलत. नाही. त्याला हाताला धरलं की तो रडतोय. हम्म. मग आम्ही हैदराबादला पेडियाट्रिशियनला दाखवल्यानंतर त्यांचं म्हणणं आलं की इथली एक नस ब्लॉक झालेली आहे, हम्म. बंद पडले, बंद पड. आणि आपल्याला त्याचं ऑपरेशन करावं लागेल. पण ते हे वय नाही, 6 महिने झाल्याशिवाय आपल्याला काही करता येत नाही. मग ती म्हणजे तुम्ही काय करू शकता का ह्याच्यामध्ये? हम्म. आता बाळ 1 महिन्याचं, हो. त्याला काय मेडिसिन द्यायचं? हो. मग आपण म्हणलं आता हे कर्महानी झाली आहे, हम्म. म्हणजे वातीचा उपद्रव आहे. हम्म. आता हे झालंय कुठून बाळाला? नक्की आईच्या दुधातून झालेलं असावं, हम्म. काही असो पॅथॉलॉजी. हम्म. तर मग आपल्याला ट्रीटमेंट पण कुठून करायची? तर आईच्या दुधातूनच करायला पाहिजे. हम्म. प्युअर वात समजून हम्म. आईला मेडिसिन दिले हम्म. आणि 15 दिवस आपण बघू म्हणलं. हा. 15 दिवसानं अशी आनंदी अवस्थेत आली ती, हसतच, हा. की ते म्हणजे हे माझं पूर्णच बंद झालं ते बाळाचं. हा. 4थ्या दिवसापासून तिला आराम मिळायला लागला, म्हणजे ते हात हो. हलवायला सुरू केला. हम्म. आणि 15 दिवसाची मेडिसिन हम्म. 15 दिवसामध्ये तो दुरुस्त, हम्म. ज्याला ऑपरेशन लागणार होतं. हो. अशी दुसरी केस आहे जी लिव्हर ॲब्सेस होतं, हा. मुंबईहून आलेली होती, हम्म. कोमा असलेली अवस्था, हा. ॲम्ब्युलन्समध्ये, कोविडमध्ये. हा. 3च दिवसात आपण मेडिसिन दिलं त्याला. आणि 3 दिवस, कारण त्याच्याकडे बघून मला पण असा कॉन्फिडन्स नव्हता हम्म. की हा पेशंट दुरुस्त होऊ एवढा शकतो, लवकर. म्हणजे एवढा खराब होता. आणि 3 दिवसानं येताना मात्र जो ॲम्ब्युलन्समध्ये आला होता, हम्म. 3 दिवसानं ॲटोमध्ये आला आणि दोघांनी धरून क्लिनिकमध्ये घेऊन आला. आणि तो आत्ता पेशंट मुंबईला आहे, हम्म. तो ठणठणीत आहे, 25 लाख खर्च करून इथं आलेला आहे. बरं. तर आयुर्वेद खूप स्लो काम Slow. करतं, हा मिथ्या प्रचार आहे. ओके. लोकांनी बरोबर. समजून घेतलं पाहिजे. दुसरी बरेच वेळेस अशी अवस्था असते ना की रुग्ण आमच्याकडे येतात कधी माहिती का? हा. एखादं झाड लावलंय तुम्ही, कोथिंबीर लावलंय, हम्म. आणि ते उपटायचे 15 दिवसात, तर तुम्हाला 2 बोटं पुरेसे आहेत. हो. पण तुम्ही वड लावलाय आणि तुम्ही म्हणता 15 दिवसात काढा, कसं शक्य आहे ते? त्याच्यामुळे ते वेळ लागतो. वेळ लागतो का? हम्म. रुग्ण इतक्या उशिरा येतो आयुर्वेदाकडं, सगळीकडे फिरवून थकवून, मानसिक हॅरॅसमेंट झालेला, आर्थिक पैशाची हॅरॅसमेंट झालेली, हा. शरीराची हॅरॅसमेंट झालेली, तिथून आपल्याला दुरुस्त करायचं. हम्म. आणि मग पुन्हा म्हणणार आयुर्वेदानं फार उशिरा गुण येतो. तो पहिली पायरी आयुर्वेदाची चढाणं, हा. तो वेळेच येणार. आता दुसरं आहे डॉक्टर, सध्या म्हणजे आता मी डायरेक्टच बोलतो की बरेच बाबा लोक आहेत जे की प्रसार करतात आणि त्यांची दुकान आहेत आयुर्वेदाची, म्हणजे प्रत्येकाचीच आहेत. हो. त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते शॉप्स असतात आणि ते डायरेक्ट तुम्ही लक्षणं सांगितले की तिथं तुम्हाला ते मेडिसिनचा एक मोठी चिठ्ठी किंवा एक असा मोठा बंच दिला जातो.
तर ते तसे मेडिसिन्स आपण घेणं कितपत योग्य आहे का, त्यामध्ये काही घेण्याने त्याचा चांगलाच फायदा होतो का? नाही, कसं असतं ते, आता तुम्ही एखाद्या वैद्याकडे गेल्यानंतर तू काय बघतो की तुमची दोषांची अवस्था, बरोबर आहे, हम्म. कोणता दोष प्रकोप झाला आहे, हम्म. त्याच्यापेक्षा आपण छोटासा, हम्म. दुष्यम देशम बलम कालम अनलम वया सत्व सात्म्य प्रकृती, ह्या रुग्णाच्या बघायच्या असतात. हा. म्हणजे त्याला कुठला आजार झालाय, कोणता दोष इफेक्ट झालाय, हम्म. दुष्य हम्म. कोणत्या धातुगत अवस्था प्राप्त झाली आहे त्याला, हम्म. काळ कोणत्या काळामध्ये झालाय. हो. म्हणजे वातीचा आजार वर्षा ऋतूत होणं कष्टदायक, कष्टदायक, आणि तोच वातीचा आजार ग्रीष्मामध्ये झाला उन्हाळ्यात, हम्म. तो सुखकर आहे, म्हणजे हम्म. दुरुस्त करायला सोपा सोपा जातो. जातो. तर दुष्यम देशम बलम कालम, रुग्णाचं बल कसं आहे, आता काळात कोणते आजार आपण म्हटलं ते. अनलम वया, हा अनल म्हणजे त्याची पचनशक्ती कशी आहे, तो आता कोणत्या वयामध्ये आहे, तरुण आहे की वृद्धावस्थेतला आहे की बालक आहे. हम्म. आता ह्या सगळ्या कुठल्या आहे, त्याची प्रकृती कोणती आहे, है ना. त्याला सातम्य, हे खूप मोठी गोष्ट आहे. सातम्य म्हणजे काय की तुम्हाला जे टॉलरेट होतं ना, तुम्हाला जे सूट होतं ना, ते तुम्ही घेतलं पाहिजे. बरोबर. म्हणजे आहार असो काही असो. हो. उगीच दुसरं माझं कोणीतरी मित्र करतोय म्हणून मी करायला लागलो तर ते मला ते जमणार नाही. जमणार. आणि हे जे आज आहे ते बाबा लोकांचं फॅड सगळं, हो. ह्याने मुळात अध्यात्माचा आधार घेतला सुरुवातीला, हो. है ना. हो. हो. म्हणजे तुम्हाला पागल केलं की हो. आम्ही काय करणार, तू तुम्हाला देवत्वाकडे घेऊन देवत्वाकडे जाणार. घेऊन जाणार. ह्याने दुसऱ्याला देवत्वाकडे घेऊन जाण्याच्या नादामध्ये हे कुठे गेले, पैशाकडे, पैशाकडे, अर्थाकडे, अर्थाकडे, है ना. बरोबर. म्हणजे ह्यांचं एकमेव उद्देश आहे की अर्थप्राप्ती. ह्याने कुणाचं आयुष्य सुखकर केलेलं आहे, कुणाला ज्ञान तरी दिलेलं आहे, है ना. आपलं आपण धर्म म्हणत असताना धार येते ती धर्मा, अरे धर्मानं तुम्हाला धारण केलं पाहिजे, तुम्ही धर्माला धारण केलं पाहिजे. तुम्ही तर धर्म भ्रष्ट आहात, है ना. म्हणजे तुम्ही काय केलं, आयुर्वेदाचं एक आला योग शिकवायला लागला, योग गेला बाजूला, आयुर्वेद आलं, आयुर्वेदाच्या फॅक्टऱ्या काढल्या, आयुर्वेदाची मार्केटिंग केली, ज्याला आयुर्वेदाचं सुद्धा माहित नाही. करा, परंतु शास्त्र शुद्ध शास्त्र शुद्ध करा ना. शास्त्र शुद्ध करा म्हणजे कोण करा, तुम्ही करूच नका. ज्याला डिग्री आहे ना, ज्याने शिकलंय ना त्याच्यामध्ये, ज्यानं ज्ञान घेतलेलं आहे ना, त्यानंच करा. तुमचा तो अधिकारच नाही. मग ह्याने काय केलेलं आहे की असं आयुर्वेदाचे स्टॉल लावले, लोकांना हे चूर्ण खा, ते चूर्ण खा, ही गोळी घे, त्यानं तुझा हे आजार नीट होईल त्याचं. आणि आपली जनता अशी आहे की त्रस्त आहे अगोदर हेल्थच्या कंडिशनवर. आणि मोठा हेतू काय असतो याच्यामध्ये की आयुर्वेद काय म्हणतो की रुग्ण कसा असावा, तर रुग्णाच्या पण क्वालिटीज आहेत ना. आढ्यरोगी, भिषग्वश्य, ज्ञापकत्व, सत्ववान, 4 गुण पाहिजे त्याच्यामध्ये. आढ्य म्हणजे काय, फोड करून सांग. आढ्य म्हणजे काय, तर रुग्ण श्रीमंत असावा. म्हणजे तुम्हाला असं वाटेल अरे हे तर असा विचार आहे की पैसे घेण्यासाठी आहे, पण बघा त्या काळी आयुर्वेदाने लिहिलंय की रुग्ण श्रीमंत असावा, ज्यावेळेस पैशाला किंमत नव्हती, है ना. म्हणजे पैशामुळे काही नव्हतं त्या व्यवहार. ती सगळी जिम्मेदारी राजाची असायची, म्हणजे राजा लक्ष द्यायचा जनतेकडे. तरी सुद्धा रुग्ण श्रीमंत पाहिजे होता का, तर संभार संग्रह, म्हणजे एखादा तुम्हाला औषधोपचार करायचा आहे किंवा पंचकर्म करायचं आहे तर त्याला खर्च येतोच. त्यासाठी गरज आहे की तुम्ही श्रीमंत पाहिजे. आपला वर्ग नाही तो, विशेषतः ह्यांच्याकडे जाणारा तो नाहीच आहे तो सगळं. दुसरा गोष्ट आहे भिषग्वश्य, रुग्ण भिषग्वश्य म्हणजे जे डॉक्टर सांगेल ना तेच ऐकणारा असावा. आणि तिसरं महत्वाचं आहे की रुग्ण ज्ञापकत्व, रुग्ण ज्ञानी असावा. आता आपला प्रॉब्लेमच इथं मोठा आहे की कोणी त्याला ज्ञानच देत नाही. आपल्याकडं कसं आहे, जेवढं रुग्ण अज्ञानी असेल तेवढं चांगलं. डॉक्टरने विचारलं, हे डॉक्टर असं काय, डॉक्टर तू आहेस का मी आहे, तुला कळतं का मला कळतंय. अरे बाबा मग त्याला ज्ञान येईल कुठून, तर वैद्याचं मूळ कर्तव्य तसं चिकित्सा करणं आहे, तसं त्याला ज्ञान देणं हे सुद्धा वैद्याचं कर्तव्य. बरोबर. आणि ह्याचे अभाव असल्यामुळं ह्या लोकांचं फावलं जाते, आणि लोक पण ज्ञानच मिळवत नाहीत आणि चुकीच्या ठिकाणी उपचार करतात, आणि मग मात्र बदनाम आयुर्वेदाला करतात.
आणि हे फायदेशीर असतं का, हे अत्यंत धोकादायक ठरू शकतं. हो. एखादं औषध आणलं की हे लोक घेतात. हम्म. संधिवाताची औषधं पुण्यामध्ये विकली जातात. हो. महाराज येतात हो. गल्ली गल्लीमध्ये फिरत हो. आणि हे आमचं औषध घ्या. हम्म. 4,000 5,000 कोणी 300 रुपयाला 300 पुढे रुपये. विकतं. हो. आणि ते पुढे खाल्ली की पेशंटला इतकं मस्त वाटतं हम्म. की त्याला वाटतं अरे जे आपण डॉक्टरकडे जाऊन नीट नाही झालो इथे इथं जाऊन. जा. मग हे स्टेरॉइड बेस्ड प्रॅक्टिस Steroid based practice असते. आणि मग नुकसान करून घेतात. आता आपण जाऊ ही जी आधुनिक जीवनशैली आहे म्हणजे मॉडर्न लाईफस्टाईल, तर ह्याच्यामध्ये सध्या सगळ्यात मोठे आजार म्हणजे डायबिटीज आहे, हायपरटेन्शन किंवा बीपी आहे आणि लठ्ठपणा आहे. हो. तर ह्याच्यामध्ये आयुर्वेदाचा कितपत आपण उपयोग करून घेऊ शकतो याबद्दल थोडक्यात सांगा. कसं आहे आयुर्वेद काय म्हणतो माहिती का, तुम्हाला आजार कोणता झाला ह्याच्याशी काही संबंध नाही. हम्म. म्हणजे आयुर्वेदानं सांगितलं की नावं ठेवण्यात काही मतलब नाही. म्हणजे काय की म्हणजे हा आजार झालाय तर ह्याला आम्लपित्त म्हणा, हा आजार झालाय तर ह्याला संधिवात म्हणा, हम्म. ह्याच्यामध्ये पडूच नका म्हणता आयुर्वेद. हम्म. तुम्हाला बेसिक 4च सिद्धांत माहीत पाहिजे जे आपण सुरुवातीला म्हटलं. हा. तुम्हाला दोष माहीत पाहिजे, हम्म. तुम्हाला रस माहीत पाहिजे, तुम्हाला धातू आणि पंचमहाभूत संघटन. हो. जर ह्या 4 गोष्टीचा अभ्यास तुम्हाला कळाला, हम्म. मग तुमचा विश्वामधला कुठलाही आजार हम्म. कुठल्याही कॅटेगरीमधला असो, हम्म. आयुर्वेद तिथं काम करतं. करतात. ओके. असं क्लेम करत नाहीये आपण की तो दुरुस्तच करायला पाहिजे बरोबर. किंवा तसं तो तर दुरुस्तच कुठल्याच होणार आहे, गोष्टीत. तो नाही. पण आयुर्वेद प्रत्येक ठिकाणी हे काम करू हा. शकतं. जसं की आता हे मधुमेह आहे, स्थौल्य आहे, हे सगळे एनसीडीज म्हणतो हो. आपण, नॉन कम्युनिकेबल Non-communicable डिसीजेस. diseases. आणि आता तर सरकारी पातळीवर सुद्धा ह्याचा काम प्रोग्राम चालू झालेला आहे. हम्म. नॅशनल प्रोग्राम हा. प्रिव्हेन्शन हो. प्रोग्राम चालू झाला याच्यामध्ये. आणि इथे आयुर्वेदाचा पण त्यांनी अंतर्भाव केला. हम्म. आता मी त्या सिस्टीममध्ये काम हो. करतोय हो. म्हणून मला माहिती आहे. हम्म. तर स्थौल्य आपण आता पहिलं मधुमेह घेऊ. हम्म. आता मधुमेहाची चिकित्सा म्हणजे आयुर्वेद काय काम करू शकतो तिथे, हम्म. खरं म्हणजे आयुर्वेद उत्तम काम करू शकतो. ओके. कारण ॲलोपॅथीमध्ये काय आहे, हम्म. ते उत्तम काम करत नाहीत असं म्हणायचं नाही आपल्याला. हो. ते त्यांच्या शास्त्रानुसार उत्तमच काम करतात. बरोबर. पण आयुर्वेदाचा बेसिक सिद्धांत काय आहे की बाबा मधुमेह होतो म्हणजे काय होतो, तर आयुर्वेदानं पहिलं सांगितलं की अस्या सुखम स्वप्न सुखम. म्हणजे सुरुवात कुठून होते तर तुमच्या खाण्यापिण्यापासून, हा. जे दुसरं कोणीच विचारत नाही. विचारत नाही. फक्त तुमचे रिपोर्ट्स बघितले जातात. हो. हे औषध घे, 15 दिवसानंतर ये, मग पुन्हा हे औषध घे, हा. हे चालू आहे. हेतू सेवनच त्याच्याकडे कोणी बघत नाही. बरोबर. दुसरं आहे की हे वाढतंच का, बहुता वेल मूत्रता किंवा आपण म्हणतो मूत्रस्य क्लेद वहनम किंवा बहुद्रवश्लेष्मा दोष विशेष. आयुर्वेदानं मधुमेहाला काय म्हणते, पातळ प्रमाणामध्ये खूप वाढलेला कफदोष म्हणजे मधुमेह किंवा प्रमेह. म्हणजे याची चिकित्सा कशी करायची, क्लेदन म्हणजे क्लेद बाहेर काढा. कसा निघणार आहे तो, महत्वाच्या गोष्टी आहेत पथ्यपालन, व्यायाम, योगासन, प्राणायाम आणि व्यवस्थित आयुर्वेदिक औषधी. म्हणजे त्याला आपण असं म्हणू की शुगर कमी करण्याच्या नव्हे, समदोषा समधातू समाग्नी, शरीराला संतुलन करण्याच्या औषधी, होमिओस्टॅसिस. तुम्ही हे करत गेलो ना, ह्या सगळ्या अचीव व्हायला लागतात. शुगर कोणी वाढवले, आपणच वाढवलंय ना. इतक्या वर्ष नव्हते ना, आताच मला शुगर झाली, कुठून झाली, म्हणजे माझं काहीतरी चुकलंय, ते मला दुरुस्त करायचे, संपलं. असंच मधुमेहाचं आहे, असंच स्थौल्याचं आहे, हायपरटेन्शन तसाच विचार आहे आयुर्वेदात. म्हणजे आयुर्वेदाच्या बेसिक सिद्धांताला धरून जर तुम्ही काम करायला लागलो तर खूप मोठं काम उभारू शकतं. दुसरं, ह्याला तुम्ही ह्याचं एवढं मोठं बर्डन आहे सरकारवर सुद्धा, सोसायटीवर सुद्धा. मधुमेहाचं जवळजवळ आता 2050 पर्यंत 70% पॉप्युलेशन मधुमेहग्रस्त असेल असं प्रेडिक्शन आहे. आत्ताचा असं आहे एवढं मेडिसिन्स आणि हे सगळं बर्डन आहे. जो आत्ताचा डेथ रेट आहे ना, म्हणजे एकूण मृत्यू जे होतात ते एनसीडी आता 63 ते 65% येऊन बसलो. जे अगोदर नॉन कम्युनिकेबल डिसीजेस होते, आता नॉन कम्युनिकेबल डिसीजेस झालेले, मलेरिया किंवा जे काही
म्हणजे इन्फेक्शन्समुळे जे काही आजार Infections. व्हायचे जंतू संसर्गामुळे तो आपल्याकडे खूप मोठं होतं. हो. आता आपण NCD कडे आलो आणि हे एवढं मोठं बर्डन आहे, तर ह्याला काय लागते की तुम्हाला खूप प्रचंड पैसा खर्च करावा लागतो. तुम्हाला सतत लॉंग टर्म मेडिकेशन्स term. घ्यावे लागतात. हो. बरोबर आहे. म्हणजे मागे एक स्टडी झाली होती किमान एक 10-12 वर्षापूर्वी की हेल्थवर खर्च करत असताना सरासरी 3% लोक दारिद्र्याखाली जातात. बरोबर. नॉट अ जोक. 3% लोक दारिद्र्याखाली जात असतील. म्हणजे एखाद्याच्या घरात जर NCDचा पेशंट असेल ना, तर त्याला सरासरी 35,000 रुपये एक्स्ट्रा खर्च करावे लागतात ॲन्युअली. म्हणजे एवढं मोठं बर्डन आहे ते. मग ह्याला तुम्ही कसं थांबवू शकाल? प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे वेळीच इथे आयुर्वेदच काम करणार. करणार. म्हणजे तुम्हाला दिनचर्या, ऋतुचर्या, आहार विहार, प्राणायाम, योगासन हे जर पालन केलं तर तुम्ही स्वस्थ जगणार आहात. ह्याच्याशिवाय मार्ग नाही. आता ह्याच्यासोबत ताण, तणाव, निद्रानाश, तर याच्यामध्ये आयुर्वेद कसं समजावतो याला? स्ट्रेस आहे. अगदी खरं म्हणजे आपण स्वास्थ्याची व्याख्या बघितली ना सुरुवातीला, समदोषा, समाग्नी, समधातू, मलक्रिया. दुसरा भाग काय? प्रसन्न आत्मा, इंद्रिय मना. म्हणजे जेव्हा मनाची संबंधित आलेलं आहे तेव्हा त्यांनी म्हटलं की मन हे कसं पाहिजे? प्रसन्न पाहिजे, इंद्रिय प्रसन्न पाहिजे आणि आत्मा पण प्रसन्न पाहिजे. आता आपल्याला आत्मा वगैरे हे गोष्टी कळत नाही, आपण बाजूला ठेवू. मन माहिती आहे, इंद्रिय माहिती आहे, हे दोन्ही अवस्था प्रसन्न असल्या पाहिजे. आता ज्याला आपण स्ट्रेस, तणाव वगैरे हे सगळं म्हणतो, ज्याला आपण म्हणू हे असंतुलन कुठेतरी तयार झाले. मानसिक आरोग्य ढासळते का? तर तुमचं मेंदूचं, शरीराचं आणि मनाचं तिघांचं असंतुलन झालं की तुम्हाला मानसिक आरोग्य आरोग्य म्हणण्यापेक्षा जातं आरोग्य नष्ट व्हायला लागतं. मग हे काम, शोक, भय, द्वेष, मत्सर, चिंता ह्या सगळ्या गोष्टीमुळे ह्या गोष्टी व्हायला लागतात. आता आपण ह्याला विचार कसा करायला पाहिजे आयुर्वेदाच्या बाबतीत? तर आयुर्वेदाच्या बाबतीत जसं आपण बघितलं, स्वास्थ्य म्हणजे आयुर्वेदात मनाचं स्वास्थ्य काय? तर आयुर्वेदानं मग चिकित्सा सांगताना पण असं सांगितलंय, शरीरम पंचकर्माणि भेषजम. शारीरिक आजार असेल तर पंचकर्म आणि भेषज, औषधोपचार द्या. आणि मानस असेल तर मनसो ज्ञान, विज्ञान, धैर्य, स्मृती, समाधी. म्हणजे ज्ञान, त्याचं विज्ञान शोधा, धैर्य प्राप्त करा, समाधीपर्यंतच्या अवस्था सांगितलेल्या आहेत. म्हणजे मानसिक स्वास्थ्य होण्यासाठी गरजेचं आहे. आता हे ज्ञान, विज्ञान, समाधीपर्यंतच्या अवस्था ज्या आहेत, खरं म्हणजे तो आयुर्वेदामध्ये मनाचा विचार आहे पण मर्यादित आहे. पण खऱ्या मनाचं जर शास्त्र म्हणून बघायचं असेल ना, तर ते योगच आहे. अष्टांग योग जे आहे ना, तिथूनच तुम्हाला ते पुढच्या अवस्था प्राप्त होतात. पण मग आयुर्वेदात आपण काय करू शकतो? आयुर्वेदानं सांगितलं काम, शोक, भयात वायू. म्हणजे काम, इच्छा, अपेक्षा हे पूर्ण नाही झाले की पुढची अवस्था काय? शोक, दुःख. आणि दुःखच्या पुढची अवस्था काय? भय, भीती तयार व्हायला लागते. आता हे तिन्ही गोष्टी घडल्यानंतर काय होतं शरीरात? वात प्रकोप व्हायला लागतो. क्रोधात पित्तम, खूप राग आला की पित्त वाढतं, उष्णता वाढते. आणि चिंता हे कफाशी सदम आहे. खूप चिंता असली की वेट लॉस होतो किंवा वेट गेन होतं, दोन्ही गोष्टी होतात. म्हणजे आपण दोषांच्या अवस्थेत जर हे बघितलं तर आयुर्वेद म्हणतं की आता आपल्याला मनाची चिकित्सा करायची आहे. तर आपण बघितलं काम, शोक, भयात वायू, ह्याने वात वाढतो. आता वात वाढतो म्हणजे काय होतं शरीरात? वातीचे गुण कसे आहे? वृक्ष आहे तो, है ना, चंचल आहे तो. वात वाढला की आपल्या शरीरामध्ये सुद्धा वृक्षता यायला लागते. शरीरात वृक्षता आली की ती मनामध्ये वृक्षता यायला लागते. म्हणजे रिकामेपणा आणि एम्प्टीनेस, चंचलता येते, अस्थिर वृत्ती तयार होतात. म्हणजे आपण आपली स्टेबिलिटी घालवून ठेवतो. स्थैर्य गुण जो आपण म्हणतो तो जातो. मग आता ह्याला कसं दुरुस्त करायचं? मनावर काय चिकित्सा करायची? मन कुणाला दिसलंय का?
नाही ना. हो. पण आयुर्वेदानं सांगितले ना मनाला कॅप्चर कसं करायचं. आयुर्वेद काय म्हणतं, प्रणेता मनसा, म्हणजे मनाला उद्दीप करणारा, बांधून ठेवणारा, नियंता प्रणेताच मनसा म्हणजे वायू. नियंत्रण करणारा सुद्धा वात आहे, प्रेरणा देणारा तोही वातच आहे. जर हे आपल्याला तो मनाशी निगडीत आहे, मेंदूचा आणि शरीराचा मधला मार्ग मन आहे, तो वात आहे, आणि वात हा ते नियंत्रित करू शकतो मनाला. तर आपल्याला मनाला अशी चिकित्सा देता येत नसेल तर आपण वाताला नीट करायचं. म्हणजे काय करायचं, तुम्ही वाताचा वृक्षगुण वाढलाय, स्नेह द्या. स्नेह म्हणजे काय, तूप द्या, मधुर औषधी, गोड औषधं द्या. तुम्ही नुसतं काय म्हणू आपण, नुसतं एक रस जरी दिला ना एखाद्याला प्यायला, की पहिला गुण असतो त्याचं तर्पण, संत आल्हाददायक येतं का नाही, ते हृदय होतं ते. तसं आहे. मधुर औषधं द्या, तुमचा वात कमी होईल. अभ्यंग आहे, शिरोधारा आहे, नस्य आहे, असे उपचार भरपूर आहेत. पित्ताच्या बाबतीत आपण म्हणलं की क्रोधात पित्तम. आजकाल लहान लेकरं येतात, चिडचिड खूप आहे, आदळापट करते, खूप लवकर राग येतो पोराला, एकदम अस्थिर असतात. तर हे म्हणजे असं आहे ना, अकाली वार्धक्याकडे निघालेला प्रवास आहे त्यांचा. तसं विचार केलं तर लेकरू हे शांतच असलं पाहिजे, त्यांनी भरपूर झोपलंच पाहिजे, आणि तो शेंबडच असलं पाहिजे, तर त्याचा कफ चांगला तयार होतोय, तर त्याचं शरीर एक संवहन पुढे जाऊन टिकणार आहे. पण हे आता एवढं औषधी खाऊन म्हणा, हे सगळे दिनचर्या बिघडून म्हणा, म्हणजे हा नवीन आहे की त्याला कफच दिसू देत नाही, त्याला शेपूडच येऊ देत नाहीत. बाबा लेकर बाळाला सर्दी झाली, एकुलतं एक आहे, निघाले डॉक्टरकडे, त्याला एवढं शुष्क करून टाकलं की आतून शरीर कोरडं फट पडतं, औषधं खाऊन उष्णता वाढते. त्याचा परिणाम म्हणून आता आपण किती बघतो अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर लेकरांमध्ये. आपण म्हणतो ना एखाद्याचं त्याचं डोकं फारच गरम आहे, म्हणजे काय, तर त्याची जी उष्णता आहे ते रक्तगत होऊन मेंदूचं जे तर्पक कफ आहे त्या कफाचा स्निग्ध शीत गुण कमी करायला लागले आहे, आणि तिथं उष्णता वाढायला आहे, म्हणून त्याला राग येतो, इरिटेबल होता. मग हे जर असेल तर आपण पित्तशामक औषध द्यावे. आणि कफाचं जे आहे चिंता, हे स्त्रियांमध्ये खूप दिसतं. आयुर्वेदात पण असं सांगितलं की चिंत्यानाम चातिचिंतनात रसवाहिनी दुष्यंती, म्हणजे खूप जर चिंता केलो ना तुम्ही, रसदुष्ट होतो. रस म्हणजे आहार घेतल्यानंतरचा परिणाम होऊन पहिला जो रस बनतो त्याला आहार रस म्हणतात. आणि हाच जर दुष्ट झाला, रसात आर्तवम, त्याची पहिली पाळी बिघडते, आणि बाकी रसापासून सगळे सप्तधातू बनणार आहेत, हे सगळे चैनच डिस्टर्ब व्हायला लागते. म्हणून अतिचिंतेमुळे होणारे विकार आहेत. मग त्याचे लक्षण काय असते, बऱ्याच वेळेस रसे रोक्षम श्रमाहा शोषोग्लानी शुद्ध सहिष्णुता, सगळे कसे लक्षण आहेत, थकवा येतोय, गळून गेल्यासारखं वाटतंय, उगं पडून राहावं वाटतंय, ग्लानी आहे, तंद्रा आहे, आणि बिलकुल आवाज सुद्धा नको वाटतो. लेकरांना बोललेलं सुद्धा सहन होत नाही. स्त्रियांचं हेच आहे का नाही, सगळीकडे तुम्हाला हे दिसेल, रसक्षय झालेले. आणि ह्याचं रिझन काय, चिंता. कशाची चिंता, बिनकामाची चिंता, म्हणजे ज्याच्याशी तुमचा काही रोल नाहीये, काहीच संबंध नाहीये, पण तुम्ही ओढून घेता अंगावर आणि चिंता करता. तर आयुर्वेदात हे मानस गोष्टी अशा पद्धतीने आपण दुरुस्त करू शकतो, दोषांच्या साह्यानं, फार मनाचा विचार न करता. आता दुसरा एक मोठी समस्या म्हणा किंवा एक ट्रेंड चालू आहे की आयुर्वेदाची डिग्री आहे का नाही हे तर कोणी चेक करत नाही, परंतु सोशल मीडियावरून खूप साऱ्या ट्रीटमेंट्स आणि सल्ले देत आहेत लोक आयुर्वेदाच्या नावाखाली. हे कितपत योग्य आहे, किंवा त्यांना अधिकार आहे का, किंवा ते सल्ले ऐकले पाहिजेत का? मुळात तर आपण म्हटलो ना की हे एक चिकित्सा शास्त्र आहे. तुम्हाला कधी तुम्ही असं बघितलंय का, ॲलोपॅथीचे असे सल्ले तुम्हाला दिसतात का सगळीकडे? तुम्हाला कुठेच नाही दिसणार. तुम्हाला वैद्य डॉक्टरकडेच जावं लागेल, तरच तुम्हाला तिथं आधुनिक विज्ञानाशी संबंधित सल्ला मिळेल. बाकी असं कोणी तुम्हाला ऑनलाईन देत असणार नाही. पण आयुर्वेद कसं आहे की आपला आयुर्वेद हा रुळलेला आहे एक पद्धतीनं, म्हणजे सगळ्या समाजामध्ये भिनलेला आहे, संस्कृतीचा एक भाग आहे तो. आपले सण आयुर्वेदाशी निगडीत आहे.
ऋतुचर्या, दिनचर्या हे धर्म, सगळ्याचा धर्म आहे, अध्यात्म अध्यात्म आहे, हे कारण सगळं तो आहेच उपवेद. अगदी वेदाचाच अथर्ववेदाचा उपयोग आहे. उपवेद. म्हणजे आपल्या तर संस्कृतीचा भाग असल्यामुळं कसं आहे की आपल्याला थोडं फॅमिलियर आहे, हम्म. म्हणजे खूप जवळच आहे. त्यामुळे प्रत्येकाला काय वाटतं की आयुर्वेद आहे म्हणजे खूप सुरक्षित आहे. हम्म. मग ते ऑनलाईन वगैरे सल्ला देतात किंवा साधे सल्ले आहेत. हा. कोणी म्हणतं 5 लिटर पाणी प्या, कोणी म्हणतं 7 लिटर पाणी प्या. जेवढं पाणी प्याल तेवढं चांगलं. किंवा कोणी लगेच क्विक फिक्स सांगतं तुमचे केस असे दुप्पट येतील फक्त हे असा छोटासा नुकसा करा. अगदी बरोबर. असे काही लोकांचे इतके म्हणजे लाखो व्ह्यूज आहेत आणि लाखो लोक तशा पद्धतीने ट्रीटमेंट घेऊन माझ्याकडे पण काही आलेले आहेत की त्याचे साईड इफेक्ट झालेले म्हणा किंवा ते काम न करता आहे आणि त्यांचा ट्रेंड खूप जास्त झालेला नाही, आहे. ते कसं आहे ते तुमचं अल्गोरिदमवर काम करतं. हा. म्हणजे Social तुम्हाला media. रिझल्ट द्यायला पाहिजे ह्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. झटपट काही सांगितलं, झटपट तुम्ही विचित्र सांगा. काही सांगितला. 100 लोकांनी बघितले, त्याचे व्ह्यूज वाढले की तो अल्गोरिदम मध्ये येऊन बसतो. तो बसला की तो मल्टिप्लाय व्हायला लागतो की तो नुसका अख्ख्या भारतभर पसरतो. त्याच्या मागे शास्त्रीय आधार काय आहे काय नाही आपण विचार करत नाही, कुणीही विचार करत नाही. आणि हे मग घेतात सेवन करतात आणि त्याचे दुष्परिणाम होतात मग पुन्हा डॉक्टरकडे यावं लागतं. तर ह्याच्यासाठी आयुर्वेदाची डिग्री असणं योग्य आहे, म्हणजे असणं गरजेचं आहे आणि कुठल्या डिग्री डॉक्टरांकडे जायला पाहिजे? नाही त्याला कसं आहे आयुर्वेद प्रॅक्टिस करायची म्हणजे तुम्हाला डिग्री मस्तच आहे ना. तुम्हाला त्याच्यामध्ये तज्ञता मिळवायलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही समजा 10वी झाली, 12वी सायन्स घेतले आणि 12वी सायन्स नंतर मग तुम्ही सीईटी दिलंय, कायदेशीर पात्रता म्हणजे पात्र परीक्षा दिल्या आणि मग तुम्ही सिलेक्शन होऊन आयुर्वेदाचा अभ्यास करून डिग्री घेतल्यानंतर तुम्हाला अलाउड आहे. पण आयुर्वेदाच्या नावाखाली तुम्ही हे गोष्टी नाही करायला पाहिजे. किंवा हर्बलच्या नावाखाली हर्बल आयुर्वेदिक साबण, आयुर्वेदिक टूथपेस्ट, अरे आयुर्वेदात हे कुठंच नाहीये आहे ना. पण पाणी आणि मध आयुर्वेद खायला अरे कुठं सांगितलंय? जेवण अगोदर सॅलड्स खायला आयुर्वेदाने सांगितलं, कुठं सांगितलंय? ते तुम्ही हर्बल म्हणून करा, काय करायचं ते तुम्ही करा, पण तिथे आयुर्वेदाचं नाव नका घेऊ. हे सांगणं गरजेचं आहे. कारण त्या शास्त्रामध्ये ज्या गोष्टींना आधारच नाहीये त्या गोष्टी ज्यांच्याकडे डिग्री नाहीये ते लोक सांगतात आणि लोक त्याला फॉलो करतात. म्हणजे पुन्हा ज्ञापकत्व, ज्ञानाचा अभाव आहे, दुसरं काही नाही. याच्यामध्ये वैद्याचे पण जसे तुम्ही सांगितलं की पेशंटचे काय गुणधर्म असले पाहिजेत, नाही तसे वैद्याचे काय असले पाहिजेत? वैद्याचेही 4 आहेत ना. जसं म्हणजे फक्तच आपण त्याला म्हणायचं डॉक्टर कसाही चालतो. डॉक्टर म्हणजे दक्ष असला पाहिजे, दक्ष तीर्थ. म्हणजे त्यानं जे ज्ञान घेतलंय, शास्त्र जाणणारा दुसरा गुण आहे त्याचा. तिसरा आहे सुचिरभूत आणि चौथा आहे क्रिया पाहिलेला. दक्ष म्हणजे काय म्हणू आपण, प्रॉम्प्ट असला पाहिजे. प्रत्येक पटकन त्याला कळायला पाहिजे नाही का. तुम्ही बोलताना मला कळायला पाहिजे की तुमची प्रकृती काय. म्हणजे हे अभ्यासानं साधनं व्हायला लागतं. हे कधी होणार आहे? तुम्ही त्याचा अभ्यास केला म्हणून मग तो वैद्य चांगला. खूप वैद्य असं चालताना म्हणजे पेशंट चालत आला तर ओळखतात काय झालेलं आहे. नाडी पाहतात आणि समजतात की ह्याला कोणते दोष कुठे बिघडलेत, कसे झालेले. म्हणजे असा प्रॉम्प्ट असणारा, शास्त्र जाणणारा, ज्याने शास्त्राचं शास्त्रोक्त अध्ययन केलेलं आहे तसा वैद्य पाहिजे. सुचिरभूत, स्वतः स्वच्छ मनाचा. स्वच्छ म्हणजे नुसतं कपडे घालून वगैरे असं अपेक्षित नाही, पण पेशंटकडे अशा भावनेनं बघणारा की बघा जगामध्ये ना कुठल्या शास्त्रानं नाही सांगितलं की तुम्ही पेशंट सोबत कसं वागावं. म्हणजे सांगितल्यात वरवर गोष्टी, पण आयुर्वेद काय म्हणतो माहिती का? पुत्रवत चिकित्सा करा. म्हणजे स्वतःच्या रुग्णाला तुम्ही पुत्र समजून, लेकरू समजून ट्रीटमेंट. एवढ्या लेवलला कुठंच नाही, कोणी सांगत नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्ट त्याची विचार करायची आहे. की तुम्हाला त्याला आम्ही बऱ्याच वेळेस आम्ही पेशंटला म्हणतो असं, हे बघ तू माझ्याकडे कदाचित नीट होणार नाहीस, पण मी तुला अपाय काही करणार नाही, मी तुला धक्का पोहोचू देणार नाही. तुझं जसं शरीर आहे तसं सुधरेन, पण नुकसान होणार नाही. हे आयुर्वेदाच्या वैद्याचं कर्तव्य आहे. आता पारा, सुवर्ण यासारखी काही मेटल्स वापरले जातात जे की US मध्ये ह्याला बंदी घातली जाते आयुर्वेदिक औषधांना याच्या कारणाने.
तर याच्यामधली सत्यता काय आहे की आयुर्वेदामध्ये तशी खरंच किडनीला हार्म करणारी काही मेडिसिन्स आहेत का? का तो आयुर्वेदाचा दोष आहे का मेडिसिन कंपन्यांचा दोष आहे? अगदी बरोबर, तुम्ही एकदम बरोबर ओळखलं. तर मेडिसिनच्या बाबतीमध्ये कसं आहे की GMP प्रॅक्टिसेस महत्त्वाच्या आहेत, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. हां. म्हणजे आयुर्वेदात औषधं निर्माण करण्याची पद्धती वेगळी आहे. हां. रसौषधी वापरलेत, इव्हन ते एवढे सुरक्षित आहेत, हां. इव्हन त्याच्यावर स्टडी पण झालेले आहेत की उलट लहान लेकरांच्या किडनी तर हेवी मेटल्सला सहजपणे एक्सक्रीट करतात व्यवस्थित. हां. म्हणून रसौषधी लहान लेकरांमध्ये हां. आमचे एक वैद्य होते जे आम्हाला शिकवायचे, हां. ते खूप वापरायचे हो. आणि त्यांनी ते आम्हाला दाखवून दिलं. ते हां. इथे प्रॉब्लेम काय आहे की जर तुम्ही चुकीचं मेडिसिन बनवलं तर हं. तुम्हाला ते धोका पोहोचेल. हो. पण अन्यथा हं. जर तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीनं, मग जे कशा पद्धती आहेत किंवा भस्माचं मारण आहे, शोधन आहे, मारण आहे, भस्मीकरण आहे, हां. त्या भस्माच्या परीक्षा आहे, वारितर निश्चंद्र म्हणून आपण जे शिकलो हां. शास्त्रामध्ये, हां. तुम्ही जर त्या पद्धतीनं केलं ना हं. तर तुम्हाला मग त्याचे साईड इफेक्ट दिसत नाही. ओके. पण हे जर नाही केलं तर मग तुम्हाला दिसणार. हं. आणि ते आपण जर फॉरेनचा विचार केला तर ते त्यांचे प्रोटोकॉलच प्रोटोकॉल्स वेगळे. हं. ते मान्यच करत ते नाही. कुठल्या आता ऑनलाईन पण औषधं काही मिळतात आयुर्वेदिक आणि आम्ही ते परचेस करतात भरपूर जण. जसं की आता किडनी तुमची स्ट्रॉंग ठेवा. बातम्यांच्या खाली पण लाईन येतात की तुमचा मधुमेहासाठी जम्बू असो, घ्या, हे तुमचा मधुमेह दूर करेल. कॅन्सर क्युअर किट. हा आयुर्वेदिक हे तर हे खरंच काम करतात का हे आयुर्वेदाला बदनाम करतात? हे बदनामच करणार. कारण का तुम्ही फोन केलेला आहे इथून की मला, आता बघा खूप जण आता कॅन्सरचं घ्या, हं. गंभीर समस्या वाढत चालल्या आहे किंवा मधुमेहाचा आहे. हो. आता हे लोक तिथं जाऊन दाखवत तर नाहीत. हो. त्यांचे एवढ्या ऍड असतात. हं. संधिवातीचे आपण तेल हो. बघतो, खूप तेल नाही का नाही? बघतो, द्रव बघतो. हा ते जसे की, घ्या आणि नोनी, तुम्ही आणि ते उड्या मारत फिरतं ते उड्या पुन्हा. मारत. तर हे कसं आहे ते की असं आहे की त्यांचं एक मार्केट स्ट्रॅटेजी हा. आहे की त्यांना तुम्ही फक्त एकदाच हव्या. एकदाच हव्या. तुम्ही हा, त्याच्यात 4,000 point आहे. 5,000 रुपये तुम्ही एकदा द्या, द्या. पण आमच्याकडे येऊच नका तुम्ही. ही त्यांची तीच अपेक्षा आहे. हा. आणि टार्गेट मोठा असतो. हो. हजारो लाखो लाखो लोकांना लोक. टार्गेट केल्यास 1-2% जरी त्यांच्याकडे येत असतील तर ते अब्जाधीश होऊन बसतात. हो. त्यांना बाकी दुसरं काही तुमच्याशी घेणं देणं हा. नाही. दोष तुमचा स्वतःचा आहे, तुम्ही ते मागवायला नको. बरोबर. कारण तुमचे काही परीक्षण तुमचं केलेलं नाही, तुमची प्रकृती बघितलेलं नाही, तुमची प्रकृती त्या माणसाला माहीत नाही, तुमचा आजार माहीत नाही आणि तुम्ही अंधभक्तीने खाताय. ही अंधभक्ती आहे, अंधभक्ती आहे. दुसरं काही. आता बरेच वेळेस काही औषधं ॲलोपॅथीची पण चालू असतात आणि आयुर्वेदिक पण घेतली जाते. हे दोन्ही एकत्र घेऊ शकतो का? का त्याचा काही साईड इफेक्ट होऊ शकतो? काही बाबतीत असतं, पण हा. सरासरी असं काही नाही. हं. म्हणजे आता उदाहरणच द्यायचं झालं तर कॅन्सरची ट्रीटमेंट आहे एखाद्या हं. पेशंटला आणि त्याला किमो चालू आहे, हां. तर त्यामुळे काय होतं की त्याची प्रतिकार क्षमता खूप डाऊन होते. हो. त्याला दाह, हं. आग होणं, भूक मंदावते, हो. कॉन्स्टिपेशन्स होतात. हे हो. कॉमन प्रॉब्लेम Common problem. ते होतात. हो. आणि आता खूप मोठ्या हॉस्पिटल्समध्ये हां. होलिस्टिक अप्रोच ठेवून काम करायला लागले बरोबर. की एक सगळ्यांनी मिळून. हो. तर जिथे आयुर्वेदाचा उत्तम गुण आहे तिथे आयुर्वेद वापरा. हो. जिथे दोघे मिळून काम करू शकतात उत्तम, तिथे Right. दोन्ही वापरा. हो. तर जिथे आयुर्वेद किमो चालू आहे आणि त्याला हे सगळे लक्षणं दिसत आहेत, हा. तर आयुर्वेदामध्ये तुम्ही अशा वनस्पती वापरू शकता, अशी औषधं वापरू शकता. हं. त्याची भूक Support. उत्तम राहते, हं. त्याचं पचन सुधारायला लागतं, त्याची इम्युनिटी चांगली राहते. म्हणजे एक सपोर्ट म्हणून पण काम करतं हो. आणि आतून सुधारण्याचं पण काम आहे ना त्याचं. नुसतं सपोर्टच कुठं आहे, बरोबर. म्हणजे मुळातून दुरुस्त होणं. हे तर हे दोन्ही म्हणजे सोबत घेता येतं. कोलॅबरेशन मध्येच काम केलेलं केव्हाही चांगलं. म्हणजे आपण आपल्याकडे काही ठिकाणी बरेच जण असे आहेत की ॲलोपॅथीवाले आयुर्वेद म्हणजे फेक सायन्स आहे अशी काही एक्स्ट्रीम लोक आहेत, किंवा आयुर्वेदामध्ये पण असे आहेत की ॲलोपॅथी म्हणजे सगळ्यात साईड इफेक्ट करणारे आणि चुकीची व्याधी आहे. एकदम चुकीचं ह्या एक्स्ट्रीमिस्ट गोष्टी ते दोघांचंही नुकसान करतात. दोघांचीही चूक आहे. कारण असं आहे की ॲलोपॅथी हे उत्तम सायन्स आहे. हं. निश्चितच त्यांनी एवढे त्याच्यात प्रगती केलेली आहे, ते कौतुकास्पद आहे. बरोबर. आयुर्वेद सुद्धा असंच म्हणतं, एकम शास्त्रम अध्ययनो न विद्यात शास्त्र निश्चयम तस्मात बहुविधम शास्त्रम विजानीया चिकित्सका. एखाद्या चिकित्सकानं हां. एकच शास्त्राचा अभ्यास केला हं. तर तो त्या कन्फर्मेशन पॉईंट पर्यंत पोहोचू शकत नाही हं. किंवा निदानापर्यंत पोहोचू शकत नाही.
तर अशा वैद्यानं सुद्धा बहुविध शास्त्रांचा अभ्यास करावा आणि तिथपर्यंत पोहोचावं. रुग्णाचं कल्याण आपला उद्देश आहे. तुमचा काय आणि आमचा हा काय. अप्रोच खूप कमी लोक ठेवत आहेत, म्हणून त्यांना सुद्धा एक खूप मोठा आपण एक सिनियर लोक सुद्धा असतील तरीही त्यांना अशा पद्धतीने आपण एक समाजासाठी किंवा गैरसमज रुग्णांसाठी तो त्यांचा की ना त्यांनी एकत्र गैरसमज यायला पाहिजे. की आम्ही तुमचा द्वेष करतो, आम्ही म्हणतो चुकीचं आम्ही आहे. बिलकुल द्वेष द्वेष करतो. करत नाही. काही संबंधच नाही. हो. आमच्या शास्त्रामध्ये आम्ही म्हणतो आम्ही आमच्या जागी श्रेष्ठ आहोत. हो. तुम्ही तुमच्या ठिकाणी निश्चित श्रेष्ठ आहे. मी म्हणलो, बरोबर. मी तुमची स्तुती केली. हो. माझ्या स्तुतीच्या अर्थात तुम्हाला गरज नाही, बरोबर. पण मी त्याचा आधार घेतलाय तुमच्या शास्त्राचा सुद्धा. हो. मी आयुर्वेद मोठं करायला आहे ना. हो. आणि आयुर्वेदानं मी असे कितीतरी व्यवस्थित केलेत जे तुमच्याकडे नाही झाले. बरोबर. पण आपल्याला कुठे कमतरता थोडं दाखवायचे. त्यामुळे होलिस्टिक अप्रोच ठेवा. हम्म. सगळ्यांनी मिळून दुरुस्त करून आपण Correct. एवढा आपला उद्देश काय. हा. आता बरेच रुग्ण आयुर्वेद मेडिसिन किंवा तुमचं ट्रीटमेंट चालू असताना काही चुका करतात. तर जनरल कुठल्या चुका करू नयेत त्यांनी, किंवा कशा पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे मेडिसिन चुका करतात म्हणण्यापेक्षा काय प्रॉब्लेम असतो आयुर्वेदाचा. मी म्हणलं ना, आयुर्वेदाची पहिली पायरी लोक चढत नाहीत. ते फार शेवटचा पर्याय म्हणून आयुर्वेद ठेवतात आणि मग ते कंटाळलेले असतात. बरोबर. त्यांचे गैरसमज काय आहेत की आयुर्वेदात फार पथ्य आहे. ऍक्च्युअली असं कधीच नाही. आयुर्वेदानं काय सांगितलंय, पथ्य सत्य गदार्थस्य किम औषध निषेवणम. आणि पथ्य असत्य गदार्थस्य किम औषध निषेवणम. कसं आहे, दोन्ही एकच वाक्य असल्यासारखं वाटतं की नाही. पण आयुर्वेद काय म्हणतात, जर तुम्ही पथ्य पालन केलं ना औषधाची गरजच नाही. आणि जर तुम्ही पथ्य पालन करत नसाल तर औषध घेऊनही उपयोग नाही. साधा. तर आयुर्वेदानं पथ्य सांगतं म्हणजे काय, तुमचं दिनचर्या व्यवस्थित करतं, तुम्ही चुकीचा आहार जे आहे ते बाजूला करतं. शेवटी उद्देश काय आमचा, तुमचं स्वास्थ्य टिकावं. हा एक गैरसमज असतो. दुसरा कंटाळा खूप असतो आयुर्वेदिक औषधं खाण्याचा. मग ते वेळा फॉलो करत नाहीत. की जसं आपण आता म्हणतो की सूर्योदय सूर्यास्त. आयुर्वेद हे निसर्गाशी निगडीत शास्त्र आहे. तर सूर्योदयाला वेगळे दोष काम करायला चालू करतात. 10 ते 2, 2 ते म्हणजे 2 ते 6, पुन्हा 6 ते 10, हे असं चक्र आहे. आणि ह्या चक्रामध्ये त्या दोषांच्या अवस्था आहे. म्हणून औषध देताना सुद्धा असं द्यावं लागतं. मग ते त्यांचा कंटाळा असतो किंवा ते विसरतात, त्यांना वेळ मिळत नाही. बरोबर. असे थोडंसं आहेत त्या गोष्टी काही. आता डॉक्टर, दीर्घकालीन आयुष्यासाठी तर आयुर्वेदाच्या छोट्या कुठल्या तुम्ही टिप्स आमच्या प्रेक्षकांना देऊ शकाल जेणेकरून ते स्वास्थ्य त्यांचं टिकून राहील. दीर्घकालीन म्हणजे 100 वर्ष पाहिजे का. नक्कीच प्रत्येकालाच पाहिजे. ऍक्च्युअली नाही, तसा श्लोकच आहे की जर हे फॉलो केलं तर मग तुम्ही शतवर्षांनी जीवती, म्हणजे 100 वर्ष तुम्ही जगा. नक्की ऐका आहे. पहिली गोष्ट आहे वामशाही. वाम म्हणजे डावा, शाही म्हणजे झोपणे. डाव्या अडांगावर झोपायला चालू करा. ओके. पहिली गोष्ट. दुसरी आहे द्विभुंजन. 2 वेळेसच जेवण करा. हो. 2 वेळेस. हाही खूप मोठा नियम आहे. शॉर्ट मध्ये आता तुमचा हे बेस आहे. क्षणमूत्री. तुम्हाला 6 वेळेस लघवी झाली पाहिजे. युरिनेशन हे पॅरामीटर आहे. म्हणजे तुम्ही ठरवा आता पाणी किती प्यायचं. तुम्हाला जर 6 वेळेस लघवी होत असेल, इट्स ओके, तुम्ही स्वस्थ आहात. पण तुम्ही 5 लिटर पिऊन जर 10 मिनिटाला लघवी येत असेल, तुम्ही आजाराकडे चालला. द्विपुरुषक. 2 वेळेस लॅट्रिन व्हावी, संडास साफ व्हावी. जर 2 वेळेस आहार घेतो तर 2 वेळेस व्हावं. स्वल्प मैथुनकारीच. मैथुन म्हणजे शरीर संबंध किंवा संभोग ज्याला म्हणतो आपण. अल्प नव्हे, स्वल्प. अल्पापेक्षाही अल्प. पण त्याच्यात पुन्हा नियम आहेत की ऋतुकालीन, म्हणजे शरद आहे किंवा वसंत ऋतू आहे, शिशिर आहे, थंडीचे दिवस ज्याला म्हणतो. त्यांनी सांगितलं यथेच, तरी पण तुमच्या बलानुसार वगैरे केलं पाहिजे. आणि इतर वेळी तर वर्षा ऋतू आहे, ग्रीष्म आहे, टाळायलाच इथपर्यंत. तर हे 6 नियम जे पाळतील ते 100 वर्ष जगतील सुखानं. आणि जे पाळणार नाहीत, ऑफकोर्स त्यांना कुठे ना कुठे एखादं क्षय होत जाईल त्या आयुष्यामधला 100 वर्षात. असं हे सोपं. तर थँक्यू डॉक्टर. नक्कीच तुम्ही आयुर्वेद हा एवढा अवघड ग्रंथ
वेगवेगळ्या पद्धतीने खूप एका तासामध्ये तुम्ही एवढं समजून खूप मोठे आपल्याला एपिसोड्स एका एका विषयावर घ्यायचे आहेत. नक्की म्हणजे करू. जसं की पंचकर्म आहे, फक्त बस्तीवर आपला एक एपिसोड होईल एवढं आम्ही तुम्हाला त्रास देणार आहेत. तुम्ही येथे आम्ही तुम्हाला त्रासच देणार आहेत खरं तर. तुम्हाला नेहमी नेहमी बोलवणार आहेत आणि आयुर्वेदाबद्दलची ही जी सिरीज आहे तर नक्कीच आपल्या प्रेक्षकांना आवडणार आहे आणि खरं ज्ञान म्हणजे जे ऑथेंटिक नॉलेज आहे ते आपण पसरवण्याचा अगदी बरोबर. यातून प्रयत्न करणार आहे. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला? तुमच्या काही आयुर्वेदिक समस्या, तुमच्या काही हेल्थ रिलेटेड समस्या असतील तर नक्की मी डॉक्टरांचा खाली नंबर दिलेला आहे, हॉस्पिटलचा ॲड्रेस दिलेला आहे, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता त्या हॉस्पिटलला आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. थँक्यू. एक गोष्ट शेवटी तुम्ही लक्षात हा. घ्या, हे सगळ्याचं बेस काय आहे आपल्याला, की आपण स्वास्थ्यासाठी सगळं करतो. एक शेर सांगतो मी, कि ख्याल रखना इस बात का, कि ख्याल रखना इस बात का कि जिंदगी आसान बनाते बनाते कहीं मौत मुश्किल ना हो हो जाए. जाए. वाह, क्या बात है. धन्यवाद. धन्यवाद.